फलंदाजीला आला तो सूचित सूर्यकाचा चेंडू खेळवला जातोय. पहिला श्रीगणेशावर 2 धावांनी धावसंख्या होती ती 2. सूर्यकाचा चेंडू होता पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धावा धावसंख्या होती ती 4. आणि मला वाटतं 9 चेंडू आणि या डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव धावसंख्या होती ती 6. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आईखे मोवागजे पाताळ संघाची धावसंख्या झाली ती 6. आणि मला वाटतं पहिला धक्का बसतोय तो आईखे मोवागजे पाताळ संघाला. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली होती 6. सूर्यकाचा चेंडू होता तेवढे सूर्यकाचा मात्र धावसंख्या होती ती 7. आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव धावसंख्येने धावसंख्या वाढते ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आईखेम वाघजाई पाताळ संघाची 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 8. कामते हरेकरवाडी संघाकडून दुसरं षटक चालू होतं आणि सूर्यकाचा चेंडू आणि धावसंख्या होती ती 9. पुन्हा एकदा टिकला स्वरूपामध्ये 2 धावा आणि त्या 2 धावेने धावसंख्या वाढते ती धावसंख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना मला वाटतं आता मात्र सूचितच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा आईखेम वाघजाई पाताळ संघाला दुसरा धक्का बसतोय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली ती 11. पाताळ संघाचा फलंदाज मला वाटतं 9 चेंडू 1 धावेने धावसंख्या वाढते ती धावसंख्या झाली ती 12. सूर्यकाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांकडे मात्र अपील केली जाते. अपील मात्र पंच फेटाळत आहेत. धावसंख्या झाली ती 13. आणि हा वाईट चेंडू त्या वाईट चेंडूने धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती 14. आणि पुन्हा एकदा पाताळ संघाला धक्का बसतोय. पाताळ संघाकडून वैयक्तिक गटातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो तो सूचित. अठरा धावांचा पाठलाग करताना कामते हरेकरवाडी संघ आणि आम्हाला वाटतं पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू जातोय. सूर्यकाची गोलंदाजी सूचित करून पाहायला मिळते. सूर्यकाचा चेंडू आणि मला वाटतं डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव सूर्यकाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पाताळ संघाकडून कामते हरेकरवाडी संघ श्री गणेशाकडून धावसंख्या होती ती 1.
रन येऊ दे मारून खेळा. आणि हा 9 चेंडू आणि एकूण या 2 धावा आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 3. सूर्यदास चेंडू मला वाटतं तिकडे स्वरूपामध्ये एक धाव. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या वाढते ती 4. आणि मला वाटतं वाईट चेंडू पुन्हा एकदा या वाईट चेंडूने धावसंख्या होती ती धावसंख्या झाली ती 5. सूर्यदास फलंदाजी आणि पुन्हा एकदा तिकडे स्वरूपामध्ये एक धाव. अजूनही एक चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली ती 6. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि मला वाटतं सूर्यदास क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल पातळ संघाकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता कावते हरिकरवाडी संघाला. नो टाकतोय 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अरे सुचित कुमार सोडतोय बघ. सुचित कुमार कपड्यात सोडतोय 6 चेंडू आणि 12 धावा कंपल्सरी केस असेल. आणि मला वाटतं तिकडे स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने धावसंख्या होती ती 7. घ्यायचं आहे तुला बॅटीवर. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सूर्यदास सामना पाहायला मिळतोय पाताळ संघ आणि कामच्या हरिकरवाडी संघाला. आणि मला वाटतं कामते हरिकरवाडी संघाला पहिला धक्का बसता येतो आणि एक गडच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 7. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. सूर्यदास चेंडू होता तेवढं सूर्यदास क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते कामते हरिकरवाडी संघाकडून. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सूर्यदास फलंदाजी आणि मात्र पंच मात्र अपील. आणि मला वाटतं पुन्हा एकदा वाईट चेंडू. सूर्यदास या तिसऱ्या स्वरूपामध्ये धावसंख्या झाली ती 9. आणि